घोडा चारही पायांनी धरून उचलणारा, शत्रूला जमिनीवर लोळवणारा, अफाट शारीरिक शक्तीचा असा एक वीर, ज्याचं नाव इतिहासात फारसं घेतलं गेलं नाही. तो वीर म्हणजे संभाजी कावजी. नमस्कार इतिहास मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मिस्ट्री महाराष्ट्र. आजच्या या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत संभाजी कावजी कोण होते, ते शिवरायांच्या इतके विश्वासू कसे बनले आणि जावळीच्या मोहिमेत त्यांनी कोणता पराक्रम केला. मित्रांनो, अशा सखोल इतिहासासाठी मिस्ट्री महाराष्ट्र चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे इतिहास पुराव्यांसह सांगितला जातो. 1648 साल, पुरंदरची लढाई. या लढाईनंतर शिवरायांचं स्वतंत्र स्वराज्य खऱ्या अर्थाने उभं राहू लागलं. पुढील 7 ते 8 वर्ष शिवरायांनी प्रशासन मजबूत केलं, लष्कर वाढवलं आणि मावळ प्रांत स्वराज्याचा कणा बनला. मावळाशाच्या पश्चिमेला होता जावळी प्रांत. या भागाचा जहागीरदार होता आदिलशाहीचा बलाढ्य सरदार चंद्रराव मोरे. शिवरायांनी त्याला शरणागतीचा प्रस्ताव पाठवला, पण मोरेंनी तो प्रस्ताव धुरकावून लावला. तेव्हा शिवरायांनी ठरवलं, जावळी जिंकली नाही तर स्वराज्य सुरक्षित नाही. जावळी मोहिमेत मराठ्यांनी प्रचंड पराक्रम केला. चंद्रराव मोरे मारले गेले. पण अजून एक मोठा अडथळा बाकी होता. हनुमंतराव मोरे, जो महाबळेश्वर रायरेश्वरच्या मधल्या भीषण अशा जोरखोऱ्यात तग धरून बसला होता. हे जोरखोरे जिंकल्याशिवाय जावळीचा विजय पूर्ण होणार नव्हता. ही धोकादायक जबाबदारी शिवरायांनी सोपवली संभाजी कावजींवर. संभाजी कावजींनी जोरखोऱ्यावर जोरदार हल्ला चढवला, हनुमंतराव मोरेला ठार केलं आणि हा भाग स्वराज्यात सामील केला. मित्रांनो, याच पराक्रमामुळे संभाजी कावजी शिवरायांच्या अत्यंत विश्वासू अंगरक्षकांमध्ये सामील झाले. जर तुम्हाला हा इतिहास नवीन वाटत असेल तर सबस्क्राईब करा मिस्टरी महाराष्ट्रला आणि हा व्हिडिओ शेअर करा. पण खरी थरारक कथा आता सुरू होणार आहे. अफजल खान, भेट प्रतापगड आणि एक ऐतिहासिक आज्ञा. संभ्या धाव. नेक्स्ट पार्ट पहा. अफजल खान वधाची संपूर्ण थरारक कथा. पुन्हा सांगतो, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.